नमस्कार मित्रांनो. ओम श्री संत बहिणाबाई सर्वांना. चला तर आपण सुरू करूया श्री संत बहिणाबाई यांचा पुढील अभंग आणि अभंगाचे अर्थ. अभंग क्रमांक 31. भ्रतार म्हणतसे आम्ही की ब्राह्मण, वेदांचे पठन सदा करू. कैच्या शुद्र तुका स्वप्नीचे दर्शनी, बिघडली पत्नी काय करू. कैच्या जयराम कैच्या पांडुरंग, माझा झाला भंग आश्रमाचा. आम्ही काय जाणो नाम हरिकथा, भक्ती हे तत्वता नसे सोपी. कैचे संत साधू कैंची भावभक्ती, भिक्षुकाचे पक्ती वसो सदा. बहिणी म्हणे ऐसे चित्तांत भ्रतारे, चिंतोनी निर्धारे विचारी. अर्थ: माझे पती म्हणू लागले, आम्ही ब्राह्मण आहोत आणि सदैव वेदांचे पठण करत आहोत. कोण तो तुकाराम? त्याचे माझ्या पत्नीला स्वप्नात दर्शन झाले. त्यामुळे माझी पत्नी बिघडली. आता मी काय करू? कशाचा जयराम आणि कशाचा पांडुरंग? माझ्या तर संपूर्ण गृहस्थाश्रमाचा भंग झाला आहे. आम्ही नाम आणि हरिकथा हे काही जाणत नाही आणि भक्ती तर आमच्या स्वप्नातही नाही. कशाचे साधू संत आणि कशाची भावभक्ती? आम्ही सदैव भिक्षुकाच्या पंक्तीत राहतो. श्री संत बहिणाबाई म्हणतात, असे माझ्या पतीने चित्तामध्ये निश्चयाने चिंतन केले. अभंग क्रमांक 32. विचारिले मनी भ्रतारे आपण, आता हे त्यागोन वना जावे. ईशी नमस्कार करीतील जन, आम्ही ईसी तृण वाटो परी. स्त्रियांशी बोलती अनुवाद कथेचा, आम्ही ईसी नीचा परी आटो. पुसतची येती ईशी पहा जन, आम्हा की ब्राह्मण मूर्ख झालो. हिचे नाव घेती घुसवीन ऐसे, आम्हा कोण पुसे इज पुढे. बहिणी म्हणे ऐसे भ्रतार मानसी, चिंतोनी चित्ताशी बोध. अर्थ: असा सर्व विचार करून माझ्या पतीने सर्वांचा त्याग करून वनात जायचे ठरविले. हिला सर्व लोक नमस्कार करतील आणि आम्ही हिच्यासमोर काडीच्या किमती इतकेच वाटू. लोक हिच्याबरोबर कथेचा अनुवाद करतील आणि मग मी हिच्यासमोर नीचसारखाच वाटेल. पहा ना, सर्व लोक हिला विचारत येतात आणि आम्ही मूर्ख ब्राह्मण झालो आहोत असे दिसत आहे. सर्व लोक हिचे गोसावीन असल्याप्रमाणे नाव घेतील आणि हिच्यापुढे आम्हाला कोण विचारतील. श्री संत बहिणाबाई म्हणतात, माझ्या पतीने मनामध्ये अशा प्रकारची चिंता करून स्वतःच्या चित्तेला बोध केला. मित्रांनो, अभंग क्रमांक पुढील 33. म्हणे आता मना स्त्रीची ही दशा, आता तू सहसा राहू नको. चाल वेगी जाऊ तीर्थासी वैराग्य, आमचे हे भाग्य ओढवेल. सासू सासऱ्यांशी केला नमस्कार, आहे स्त्री गरोदर मास 3. आम्ही जातो तीर्थयात्रा करावया, देवलसी स्त्रिया यत्न. न पाहे मी सुख सर्वता येची, हिनत्व आमुचे कोण फेडी. भंडीमा सोसून कोण राहे येथे, ऐसी या स्त्री ते कोण पाळी. बहिणी म्हणे ऐसी बोलिला भ्रतार, मज पडे विचार मना माझी. अर्थ: माझ्या पतीचे मत त्यांच्याशी असे बोलल्यानंतर त्यांनी मनाशी विचार केला की आपल्या स्त्रीची अशी ही अवस्था आहे, त्यामुळे आता तू इथे राहू नकोस. चल लवकरात लवकर वैराग्य धारण करून तीर्थयात्रा करायला जाऊ. आपले आता तीर्थात जाण्याचेच भाग्य ओढावून आले आहे. असा विचार करून त्यांनी सासू सासऱ्यांना नमस्कार केला आणि सांगितले, माझी पत्नी 3 महिन्याची गरोदर आहे, परंतु आम्ही आता तीर्थयात्रा करायला जातो. या देवऋषी असणाऱ्या स्त्रीला तुम्हीच सांभाळा. मी हिचे मुखही पाहणार नाही. हिने आम्हाला हिनत्व आणले आहे, ते कोण निवारण करेल? फजिती सहन करून येथे कोण राहील आणि अशा स्त्रीला कोण सांभाळेल? श्री संत बहिणाबाई म्हणतात, अशा पद्धतीने माझे पती बोलू लागले, त्यामुळे माझ्या मनात विचारच पडला. अभंग क्रमांक 34. काय म्या दृष्टा करावे आपण, आले जे टाकून सोशी जेथे.
नाही येत वारे अंगासी माझी या, घुमारी न काह्या नव्हे माझी. सुधर्म आपुला रक्षुनिया मने, शस्त्राच्या श्रवणे देव साधू. भ्रताराची सेवा तोची आम्हा देव, भ्रतार स्वयमेव प्रब्रह्म. तीर्थ भर्तराचे सर्व तीर्थ जाना, तया तीर्थाविना निरर्थक. भ्रतार वचनासी उल्लंघिन जरी, पापी माझ्या श्री पृथ्वीची. धर्म अर्थ काम मोक्षासी अधिकारी, भ्रतार साचारी वेद बोले. हा माझा निश्चय मनातील हेत, भ्रताराशी चित्त लाविले. भ्रतार सेवेने सांग हा परमार्थ, भ्रतारेचे स्वार्थ सर्व आहे. भ्रतारा वाचुनी अन्य देव जरी, येईल अंतरे ब्रह्महत्या. सद्गुरु भ्रतार साधन भ्रतार, सत्य हा निर्धार अंतरीचा. बहिणी म्हणे देवा भ्रताराचे मनी, तुवा प्रवेशने स्थिर केले. अर्थ, माझे पती मला सोसण्याकरिता आलेले जे दृष्ट आहेत त्याला सोडून कसे चालेल. ते तर भोगावेच लागेल. त्याला मी काय करू. माझ्या अंगामध्ये वारेही येत नाही आणि मी कोणी घुमारीन म्हणजे घुमणारीही नाही. मी शास्त्रांच्या श्रवणानुसार व देव आणि साधूंच्या मार्गानुसार माझ्या मनाने आपला स्वधर्म सांभाळला आहे. पतीची सेवा तोच आमचा देव आहे. पतीचा माझ्यासाठी स्वतः परब्रह्म आहे. पतीचे चरणतीर्थ हेच माझ्यासाठी सर्व तीर्थ आहे. त्या तीर्थ वाचून दुसरे सर्व तीर्थ माझ्यासाठी निरर्थक आहेत. मी माझ्या पतीच्या वचनाचे उल्लंघन जर करील तर माझ्या डोक्यावर पृथ्वी इतक्या पापाचा भार होईल. धर्म अर्थ काम व मोक्ष याचा अधिकारी भ्रतारच आहेत, असे वेद स्वतःला बोलत आहे. हा माझा निश्चय आणि मनातील दृढ हेतू आहे, म्हणून मी माझ्या पतीच्याच ठिकाणी चित्त लावले आहे. पतीच्या सेवेनेच परमार्थ पूर्ण होतो आणि पतीजवळच सर्व स्वार्थ आहे. पती वाचून दुसरा देव जर मी मानील तर माझ्या अंगावर ब्रह्महत्या येईल. माझा पती हाच सद्गुरू आहे. पती हेच माझे साधन आहे, असा मी माझ्या मनामध्ये निश्चय केला आहे. श्री संत बहिणाबाई म्हणतात, हे देवा, तूच माझ्या मनामध्ये प्रवेश करून पतीचे असे महत्त्व स्थिर केले आहे. अभंग क्रमांक 35. भ्रतार गेलिया वैराग्य घेऊनी, पांडुरंग जनी जिने काय. प्राणविना देह काय पावे शोभा, रात्री विना प्रभा चंद्रा दिये. भ्रतार तो जीव देह मी आपण, भ्रतार कल्याण सर्व माझे. भ्रतार जीवन मी न तयात, कैसे निवाचत जीव माझा. भ्रतार तो रवी मी प्रभातयासी, वियोग हा त्यासी कवी घडे. बहिणी म्हणे माझा जीवांचा निर्धार, बोले पै विचार हरी जाणे. अर्थ, माझा पती जर वैराग्य धारण करून निघून गेला तर हे पांडुरंगा, माझ्या जीवनाला तरी काय अर्थ राहील. प्राणा वाचून देह शोभा पावत नाही, तसेच रात्री वाचून चंद्राची प्रभा पडत नाही, तसेच माझे होईल. पतिव्रतेचा पती हाच तिचा जीव आहे. माझा भ्रतार जीव आहे आणि मी देह आहे. जीवा वाचून देहाला काहीही अर्थ राहत नाही. म्हणूनच माझा पतीच माझे सर्व कल्याण आहे. माझे पती जर पाणी असतील तर मी त्यातील मासा आहे. पाणीच जर नसेल तर माझा जीव कसा वाचेल. माझे पती जर सूर्य आहेत तर मी त्यांची प्रभा आहे. मग त्यांचा वियोग कसा घडेल. श्री संत बहिणाबाई म्हणतात, माझ्या पती व पतीची सेवा हाच माझ्या जीवाचा निर्धार आहे. हा माझ्या मनातील विचार श्रीहरी जाणतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक छोटीशी लाईक नक्की करा आणि माझे खूप सारे बहिणाबाईंचे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. श्री संत बहिणाबाई सर्वांना. आणि व्हिडिओ आवडल्यास माझे व्हिडिओ सगळीकडे शेअर करा, जेणेकरून श्री संत बहिणाबाईंची माहिती सगळ्याला मिळेल.
आणि माझं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब जरूर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ सर्व बहिणाबाईंची सर्व कथा बघत राहा.